त्या संदर्भात आपली फॉर्मल मीटिंग चालू आहे। त्या बैठकीमध्ये आमचे ग्राहक संघर्ष समितीचे संघटक प्रताप नेरकर आहेत, प्रकाश वानखेडे साहेब आहेत, तसेच या ठिकाणी सर्व जुने जामते चाळीमध्ये राहणारे लोक आहेत। या ठिकाणी 2004 पासून 2006 पासून 2007 पासून बऱ्याच लोकांनी 2009ला या चाळीमधून खासदारकी असो, आमदारकी असो, नगरसेवक असो मतदान केलेलं आहे। जर आमच्या लोकांचं जर मतदान अधिकृत आहे, आमचा मतदान आमचं जर अधिकृत आहे, तर आमचे घर अनधिकृत कसे, हा प्रश्न आम्हाला निर्माण होतो। आमच्या मतावर नगरसेवक निवडून येतो, आमच्या मतावर आमदार निवडून येतो, त्याचा मुख्यमंत्री बनतो, आमच्या मतावर खासदार निवडून होतो, देशाचा प्रधानमंत्री होतो आमच्या मतावर। मग आमचं मत अधिकृतरित्याने तुम्ही मताला हे करताय, मग आमच्या घर अनधिकृत कसे, हा प्रश्न चिन्ह निर्माण। आमचे ग्राहक संघर्ष समितीचे संस्थापक स्वर्गवासी कॉम्रेड हिरामनजी पगार साहेब यांचा लढा, आता आमच्या ग्राहक संघर्ष समितीचे अध्यक्ष कैलास सरकटे साहेब आहेत, मी उपाध्यक्ष म्हणून काम करतो। आता या ठिकाणी 2011 पासून नोटिसा नव्हत्या किंवा चाड्या तोडत नव्हत्या, परंतु आता आमचं म्हणणं नाही 2011च्या नंतरच्या तुम्ही चाड्या तोडा, घर तोडा, त्याशी आमचं काय देणं घेणं नाही, परंतु जे घर 2000 पासून ते 31 डिसेंबर 2010 पर्यंतची घर आहे त्याला अजिबात हात लावू नका, ही आमची सिडकोला महापालिकेला वॉर्निंग आहे। का वॉर्निंग आहे? ज्यावेळेस ह्या खुल्या जागेवर घर बांधकाम करत होते त्यावेळेस तुम्ही झोपले होते का? ह्या लोकांनी सर्वांनी घर विकत घेतलेले आहेत। ह्या नवी मुंबईच्या MIDC मध्ये मार्केटमध्ये आपले रोजंदारीवर पोट भरतात, आपलं काम चालतं त्यांचं, कोण रिक्षा चालवतोय, कोण भाजी विकतोय, कोण किराणा दुकान चालवतोय आणि आपल्या पोटाची खरेदी करतोय। तुम्ही अचानकच हातोडा घेणार, तुमच्याकडे 7-12 आहे का? मला शिडकोना महाराज तुझ्याकडे 7-12 आहे का? शिडको कधी झाली तर कधी आली, त्यांच्याकडे आहे का? गोरगरिबांच्या शेतकऱ्यांच्या तुम्ही जमिनी फुकट लाटल्या, भूमिपुत्रांना तुम्ही देशोधडीला लावले, भूमिपुत्राला तुम्ही बेघर केले, आज तुम्ही म्हणताय की तुमच्याकडे 7-12 आहे का? आम्ही 7-12 कुठून देणार? शिडकोवाल्याला माझं म्हणणं आहे, अरे मित्रांनो, तुमच्या या देशाचा प्रधानमंत्री बोलतो की 2022 पर्यंत बेघरांना मी घर देणार, 2022 पर्यंतच्या बेघरांना मी घर देणार। आज 2026 झालेला आहे, आम्ही बेघर आहोत का? आज आम्ही आमच्या कष्टाच्या पैशाने घर घेतले, तुम्ही आम्हाला बेघर करताय। या राज्याचा, महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री सर्वजण लाडाने त्याला देवाभाऊ म्हणतात, त्या देवाभाऊनी आणि एकनाथ शिंदे साहेबांनी नगर विकास मंत्री आहे, एक GR काढलेला आहे, 2011 पर्यंतच्या लोकांना मी संरक्षण देणार, घर देणार, बोलले का बोलले? मग आज आम्ही 2011 पूर्वीचे लोक आहेत, आमची घर का उद्ध्वस्त करायला लागले? जर तुम्ही शिडकोवाले जर आमच्या घर खाली करून तुम्ही जरा बिल्डरच्या घशात, भूमाफियाच्या घशात जरी घर जागा घालत असतील किंवा आमची घर तोडून बिल्डरच्या हातात देत असाल, ते आम्ही घरात संघर्ष समिती खपवून घेणार नाही। आम्ही शिडको चले जाओ म्हणून आम्ही नारा लावलेला आहे, आणि शिडकोला नव्या मुंबईतून हद्दपार केल्याशिवाय आम्ही राहणार नाही। शिडकोने जेवढे खुल्या जागा होत्या विकल्या, आता शिडकोजवळ फक्त झोपडपट्टी आहे, शिडकोजवळ फक्त बैठा चाळ्या आहेत, त्याला उद्ध्वस्त करायचं आणि भूमाफियाला जागा विकायचं आणि आपलं कमिशन खायचं, ही धंदा फक्त शिडकोवाल्याकडे पाहिजे। म्हणून आता या ठिकाणी 1992 पासून महानगरपालिका अस्तित्वात आलेली आहे। आज 25 इथं 5 नगरसेवक होऊन गेले 5 वेळा, आता 6व्या वेळेस नगरसेवक निवडून आले। आज 25-30 वर्ष झाले इथं नगरसेवकाचा राज चलतो,
महानगरपालिकाचा राज चालतो. मग या सिडकोची काय गरज आहे? महापालिका आम्हाला पाणी देते, महापालिका आमचे रस्ते साफ करते, महापालिका आमचे रस्ते गल्ली फुटपाथ बनवते. मग तुमची गरज काय? तुम्ही का फक्त भूमाफियाकडून पैसे घ्यायचे आणि आपल्या कमिशन साठी गोरगरिबाची घरं तोडायचे, हेच काम आहे का? गेल्या 15 दिवसात 5 घरं ज्यांची घरं त्यांच्याजवळ 2005चे 2006च्या घरपट्ट्या होत्या, त्यांची घरं उद्ध्वस्त केली 5 जणांची. त्या सिडकोवाल्याचे नशीब समजावं की हे लोक आमच्यापर्यंत पोहोचले नाही. जर आमच्यापर्यंत पोहोचले असते तर त्यांना धडा शिकवलं असतं की 2006ची घरं तुम्ही तोडले का, त्याचा जबाब विचारण्याशिवाय आम्ही नाही नको. कारण आमची घरात संघर्ष समिती फक्त घरासाठी लढती, गोरगरिबासाठी लढती, झोपडीवाल्यासाठी लढती. आमचं कामच आहे न्याय व हक्कासाठी लढायचं. मित्रांनो, आता येणाऱ्या 25 तारखेला सकाळी 8:30 पासून तुमच्या घरातून निघा आणि 9:30-10 वाजेपर्यंत सिडको कार्यालयाच्या गेटवर उभा राहा आणि त्या ठिकाणी त्यांना जबाब विचारायचं आहे की आमची घर का तोडतो. आता एक नोटीस दिलेले आहे, 26 तारीख शेवटची दिलेली आहे त्यांनी की त्या नोटीसचं उत्तर द्यायचं. तुम्हाला सर्वांना बोललो, तुमच्याकडे 2009चं मतदान कार्ड आहे, तुमच्याकडे 2006च्या घरपट्ट्या आहेत, तुमच्याकडे जनगणनेची पावती आहे, ती लावा आणि त्याला सिडकोच्या तोंडावर, त्या भारत ठाकूरच्या तोंडावर मारा. तो बोलतो की तुमच्याकडे 7 आहे का? त्या भारत ठाकूरला म्हणलो, तुझ्या सिडकोचा 7 तुझ्याकडे आहे का? हा प्रश्न त्याला विचारायचं आणि हा विचारण्यासाठी आपल्याला 25 फेब्रुवारीला सोमवारी आपल्याला बुधवारी 25 फेब्रुवारी बुधवारी आपल्याला सिडकोच्या गेटवर धडकायचंय. सर्वांनी कारण आपला घर वाचवण्यासाठी आपल्याला रस्त्यावर उतरणं गरजेचं आहे. आपण गोरगरीब आहोत, आपला गरिबांचा परिवार सर्व सिडकोच्या दारी बसायला पाहिजे. त्यावेळेस सरकारला सिडकोला जाग येईल. 2009ला ह्या चळवळीपासून, ह्या जांभळीच्या झाडापासून आम्ही 125 लोक तिथं पायी मोर्चा काढला होता सिडको भवनवर. त्याच्यानंतर 2 वर्षानंतर 2011ला आम्ही 3,500चा मॉब उरण फाट्यापासून ते सिडको पर्यंत आम्ही मोर्चा काढलेला होता. तेव्हापासून नोटीस देण्याचे धंदे त्यांचे बंद झालेले होते. परंतु त्यांना वाटलं कोरोना काळामध्ये ही लोक, जुनी लोक गेले वाटतंय, आता ह्यांच्यासाठी लांडास कुणी तयार राहिलेलं नाही, म्हणून आता हे शेवटी हे लोक तुमची घरं तोडणार, नोटीस द्यायचं काम करावं लागते. 5 घरं तोडून तुम्हाला घाबरवण्याचं काम केलेलं आहे. या 5 घराच्या पाठीमागं 500 घरं उभं राहणार आहेत आणि त्याला न्याय मिळून दिल्याशिवाय. म्हणून मी तुम्हाला अजून म्हणतो की 25 तारखेला सकाळी 8:30 वाजता आपलं घर सोडायचंय आणि 9:30 वाजेपर्यंत सिडकोच्या गेटवर जाऊन आपल्याला त्यांना जाब विचारण्यासाठी जायचंय. एवढंच मी बोलतो आणि तो थांबतो. जय भीम, जय महाराष्ट्र.